श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन दुजे भावी. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन दुजे भावी. म्हणून पाठी लागतील भूते, येती गवसीत पाच जणी. म्हणून पाठी लागतील भूते, येती गवसीत पाच जणी. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्ता कारणे हा. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्ता कारणे हा. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मिमी वेळोवेळा करी तसे. तुका म्हणे काळं चेपियेला गळा, मिमी वेळोवेळा करी तसे. अर्थ. इथं संत तुकाराम महाराज माणसाच्या स्वभावाचं वर्णन करतायत. माणूस कुठलेही कर्म करताना हे कर्म मी केलं, हे कर्म माझ्यामुळे झालं, अशी भावना मनामध्ये ठेवतो. वास्तविक पाहता असे काहीच नसते. जे करतो ते श्रीकृष्ण करत असतो. म्हणजे कुठलंही कार्य भगवंत आपल्याकडून करून घेत असतात. या सृष्टीचं साधं पानसुद्धा हालायचं का नाही हे भगवंत ठरवतात. मग आपण तर काय आहे असा विचार माणसाच्या मनात कधीच येत नाही. आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो. त्यामुळे ते कृष्णाला अर्पण करावे अशी भावना ठेवली तर ही कृष्ण भावना माणसाला भक्तीमध्ये समृद्ध करते. परंतु अज्ञानी जीव तसे करत नाहीत. सर्व कर्मे मीच करत आहे असे भावना मनात ठेवल्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्यांच्या अहंकारामुळे व भ्रमामुळे शोधत येतात व त्याला पुन्हा देहाची व पुन्हा पुनर्जन्माची प्राप्ती करून देतात. आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव त्या अज्ञानी जीवाला राहत नाही. त्यामुळेच आपल्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी आहे असं करायचं सोडतच नाही. प्रत्येक वेळेस स्वतःला करता समजून सर्व कर्मे आपल्या डोक्यावरच घेत आहे आणि त्यामुळे दुःखाला प्राप्त होत आहे. म्हणून मनुष्याने जी कर्म आपण करतो ती सगळी कृष्णाला अर्पण करावी अशी शिकवण इथे संत तुकाराम महाराज आपल्याला देत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.